मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। मुंबईमध्ये रेल नीरऐवजी 13 कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीस रेल्वेची परवानगी। रेल्वे स्थानकामध्ये भारतीय रेल्वेच्या रेल नीरच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झाल्यानं निर्णय। मुंबईमध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांचं दुरुस्तीकरण होणार। पालिकेकडून अंदाजित 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च। केडीएमटीच्या बसमधून आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना 50% तिकीट सवलत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। टीएमटीमध्ये सवलतीचे तिकीट देताना वाहकांची तारांबळ। महिलांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकीट देण्याच्या योजनेमध्ये पहिल्या दिवशीच गर्दीमध्ये कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली। तरुण मतदारांसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षातील युवा संघटनेला एकत्रित काम करण्याचे आदेश। शिंदेगडाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील परिसरामध्ये महावितरण कार्यालयाची मोठी कारवाई। वारंवार सूचना करूनही वीज बिल न भरणाऱ्या 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। 3 लाख ग्राहकांकडे 191 कोटींची थकबाकी। पनवेल शहरावर 1,300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। पालिकेकडून कॅमेरा नियंत्रण कक्षासाठी तब्बल 120 कोटींचा निधी। नवी मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशनच्या फसवणुकीमध्ये वाढ। फसवणूक झाल्यास थेट संपर्क साधा। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांचं आवाहन। जुन्या प्रेमासाठी पत्नीची गळा घोटून हत्या। पनवेल शहर पोलिसांकडून आरोपीला अटक। पुढील तपास सुरू।